नमस्कार. मी सौ प्रज्ञा भिडे. खूप दिवस झाले अजिबातच कवितेचं रेकॉर्डिंग केलं नाही. पण आजच्या मुहूर्तावर नक्कीच करूया असं ठरवून तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आजचं काव्य आहे. आजचा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त, जिथे कधीच काही क्षय पावत नाही. म्हणूनच या मुहूर्ताला अक्षय तृतीयेचा मुहूर्त म्हणतात. वैशाखातली शुद्ध पक्षातली ही तृतीया आहे. याच दिवशी भगवान हयग्रीव, नरनारायण आणि भगवान परशुराम या सगळ्यांचा जन्म झाला होता. या दिवशी आपण सगळेजण साधारणपणे सोन्याची खरेदी करतो, कारण सगळ्यात छान शुभ किंवा अडचणीला उपयोगी पडणारं तसंच सौंदर्य वाढवणारं असा हा जो धातू आहे सोनं, हा सगळ्यात महाग धातू आहे. आणि अशा महाग धातूची खरेदी करणं म्हणजे काहीतरी मोठं करणं, म्हणून आपण सोन्याची खरेदी करतो. सगळ्यात चांगली गोष्ट जी करायची आहे ती आज केल्यामुळे ती सतत होत राहते असं म्हणतात, कारण क्षय पावत नाही. पण याच्या मागचा खरा अर्थ आज आपण या कवितेतून जाणून घेऊया. खरा अर्थ असा आहे की याच दिवशी द्रौपदीलाही अक्षय पात्र मिळालं होतं. पण त्या अक्षय पात्रातून अन्न जे बाहेर पडायचं ते जर द्रौपदी जेवली तर पडायचं नाही. ह्याचा अर्थ काय? सर्वांना भोजन करून, सर्वांना संतुष्ट करून मगच आपलं भोजन करायचं, असा खरा त्यातून दिलेला संदेश होता. तसंच सुदामा आणि श्रीकृष्ण यांची गोष्ट या दिवशीची आहे. पण या दिवशी सुदाम्यांनी ठरवलं होतं की काहीतरी करून आपल्याला जमेल तशी कृष्णाची आपण परतफेड करायची. पण ती परतफेड करण्याची वृत्ती जी सुदाम्यामध्ये होती त्याचा परिणाम म्हणून कृष्णाने त्याचं सगळं सोन्याचं करून टाकलं, त्याचं सगळं दारिद्र्यच नाहीसं करून टाकलं. थोडक्यात ह्या कहाण्या नुसत्या कहाण्या म्हणून जर लक्षात न घेता त्याच्या मागचा मतितार्थ घेतला तर आपल्याला लक्षात येईल. लोक सोनं घेण्यासाठी कर्ज काढतात आणि सोनं घेतात, पण मग आजच्या दिवशी कर्ज काढणं हे योग्य आहे का? कारण तेही अक्षयच होत राहील ना. म्हणून त्यापेक्षा काय काय करावं असं अनेक ठिकाणी सुज्ञांनी सांगितलं आहे. ते ह्या मी कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून संकल्प अक्षय तृतीयेला कुठला घ्यायचा या दृष्टीने मी ही कविता लिहिली आहे. संकल्प अक्षय तृतीयेचा. क्षय न होऊ देई कशाचा, क्षय न होऊ देई कशाचा, मान राखूया या तिथीचा. वैशाख मासी तृतीयेचा, शुद्ध पक्षी अक्षय तृतीयेचा. संकल्प योग्य करावा या तिथीला, संकल्प योग्य करावा या तिथीला. सिद्ध होण्या आज प्रार्थना भगवंताला. आज काय करायचं तर चांगला संकल्प करायचा आणि तो सिद्ध व्हावा म्हणून भगवंताकडे प्रार्थना करायची. संकल्प सिद्ध करणे जमते या तिथीला, संकल्प सिद्ध करणे जमते या तिथीला. हर एक क्षण हिचा मंगलदायी संकल्पाला, हर एक क्षण हिचा मंगलदायी संकल्पाला. शुभकामना करता. या दिवशी जर आपण शुभकामना केली तर शुभकामना करता सुख येईल आयुष्याला. अर्घ्य देता उजाडता सूर्यदेवाला, अर्घ्य देता उजाडता सूर्यदेवाला. तेज झळाळी येत राहील आयुष्याला, तेज झळाळी येत राहील आयुष्याला. प्राधान्य देता तन मन घराच्या स्वच्छतेला, प्राधान्य देता तन मन घराच्या स्वच्छतेला. हर प्रकारचे
कल्याण येईल वाट्याला. हर प्रकारचे कल्याण येईल वाट्याला. इच्छा देण्याची मनी बाळगता. इच्छा देण्याची मनी बाळगता. माळ घालील निश्चित संपन्नता. इच्छा देण्याची मनी बाळगता. माळ घालील निश्चित संपन्नता. दूर सारिता मद मोहादी षड्रिपूंना. दूर सारिता मद मोहादी षड्रिपूंना. आनंदधामी राहता येईल वास्तव्याला. दूर सारिता मद मोहादी षड्रिपूंना. आनंदधामी राहता येईल वास्तव्याला. न द्यावे महत्त्व केवळ सोने खरेदीला. न द्यावे महत्त्व केवळ सोने खरेदीला. ध्यान देऊनी द्यावे महत्त्व सत्संगाला. ध्यान देऊनी द्यावे महत्त्व सत्संगाला. संकल्प करुनी बोलवावे सुख शांतीला. संकल्प करुनी बोलवावे सुख शांतीला. राहणार नाही मग पारावार आनंदाला. राहणार नाही मग पारावार आनंदाला. देते जाणीव देऊनी शुभेच्छा. देते जाणीव देऊनी शुभेच्छा. आज या अक्षय तृतीयेच्या खुशी समाधान आनंदाच्या. शुभेच्छा साऱ्यांना भरभराटीच्या. खुशी समाधान आरोग्याच्या. खुशी समाधान आनंदाच्या. शुभेच्छा या साऱ्यांना भरभराटीच्या. हाच संकल्प घेऊनी करूया आज प्रार्थना ईश्वराला. लाभू दे सुख साऱ्याच जीवसृष्टीला. लाभू दे सुख साऱ्याच जीवसृष्टीला. थोडक्यात आज चांगला संकल्प करणं, आपले दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचाही संकल्प करणं, आपलं आरोग्य टिकवण्यासाठी संकल्प करणं इत्यादी अनेक संकल्प करून त्याची सुरुवात करणं म्हणजे हे संकल्प अक्षय होऊन सिद्ध होतील हे सोने खरेदीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं आपले पुराणातील अनेक उदाहरणांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कशी वाटली ही कविता? थोडीशी वेगळी आहे, अर्थ सांगण्यासाठीच केलेली आहे. आवडली असेल तर जरूर बेल आयकॉन दाबा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. धन्यवाद.